नमस्कार. मेष राशीच्या माझ्या प्रिय भावंडांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरू शकतो. 15 जून ते 21 जून 2026 या 7 दिवसांच्या काळात तुमच्या आयुष्यात असे काही घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मेष राशीच्या जातकांसाठी हे आठवड्याचे राशी भविष्य केवळ ग्रहांची चाल नाही, तर तुमच्या नशिबाचे बंद असलेले दरवाजे उघडण्याची एक संधी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल व्हावेत आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळावे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन पहा. तुमची श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या दिवसाची सुरुवात करा. तुमच्या एका कमेंटने आणि विश्वासाने तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्कीच प्रसन्न होतील. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांनो, 15 जून 2026 पासून सुरू होणारा हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी जणू एका नव्या पहाटेसारखा आहे. मेष राशीचे स्वामी मंगळदेव आहेत आणि या आठवड्यात मंगळाचे होणारे परिवर्तन तुमच्या स्वभावात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणार आहे. तुम्हालाही जाणवत असेल की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही खूप अस्वस्थ होतात. मनामध्ये विचारांचे काहूर होते, पण आता वेळ बदलली आहे. या आठवड्यात ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे जिथे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अचानक प्रगतीचे मार्ग मोकळे होताना दिसतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रगती तुम्हाला सहज मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करावा लागेल. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. कदाचित तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अशी एखादी जबाबदारी मिळेल जी सुरुवातीला तुम्हाला खूप मोठी वाटेल, पण हीच जबाबदारी तुमच्या बढतीचे कारण ठरेल. सहकाऱ्यांची वाद घालणे टाळा, कारण या आठवड्यात तुमचे बोलणे तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हे 7 दिवस धोरणात्मक निर्णय घेण्याचे आहेत. तुम्ही एखादी नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय शुभ आहे. पण गुंतवणूक करण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे विसरू नका. तुमची बुद्धी आणि तुमचे कौशल्य तुम्हाला या आठवड्यात शिखरावर घेऊन जाईल. आता थोडे तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलूया. मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात पैशाची आवक तर चांगली आहे, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच गरजेचे आहे. अनावश्यक खर्च तुम्हाला आर्थिक अडचणीत टाकू शकतात. तुम्ही जर गेल्या काही दिवसांपासून एखाद्या कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला त्यातून दिलासा मिळू शकतो. अचानक कुठून तरी जुने अडकलेले पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मित्रांनो, हा आठवडा केवळ पैशांचा नाही तर आपल्या नात्यांना जपण्याचाही आहे. नात्यांच्या बाबतीत तुमचे कौटुंबिक जीवन हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य असते. या आठवड्यात कौटुंबिक जीवनात एखादा आनंदाचा प्रसंग घडण्याची चिन्हे आहेत. घरातील वातावरण उत्साही असेल. जर काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये गैरसमज असतील तर ते या आठवड्यात दूर होण्याची पूर्ण शक्यता आहे. एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या. संवाद साधल्याने अनेक प्रश्न सुटतात, हे कायम लक्षात ठेवा. तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यशाची नवी ओळख करून देईल. कौटुंबिक जीवनातील लहान मुलांच्या आरोग्याची मात्र काळजी घ्या. त्यांना बाहेरच्या खेळण्यापेक्षा थोडा वेळ द्या. त्यांचा आनंदच तुमच्या घराचे सुख वाढवेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला सतर्क राहण्याचा इशारा देत आहे. मेष राशीचे लोक उत्साहाच्या भरात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या आठवड्यात कामाचा ताण अधिक असू शकतो, त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि पाणी भरपूर प्या. जर तुम्हाला पोटाचे काही विकार असतील तर बाहेरचे खाणे पूर्णपणे टाळा. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करून तुम्ही तुमचे आरोग्य उत्तम राखू शकता. व्यायामाची जोड दिली तर तुम्हाला या आठवड्यात एक वेगळीच स्फूर्ती जाणवेल. तुमचे आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही तुमच्या ध्येयाचा पाठलाग करू शकाल. आता या व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही खूप कष्ट करूनही तुम्हाला त्याचे फळ मिळत नाहीये, तर तुम्ही एकटे नाहात. बऱ्याचदा ग्रहांच्या काही विशिष्ट स्थितीमुळे आपल्या प्रयत्नांना खीळ बसते. या आठवड्यात तुमच्या कुंडलीत चंद्र बलवान होत आहे, त्यामुळे तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. जर आतापर्यंतचा हा भाग तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि खाली कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा, जेणेकरून ही ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आठवड्याच्या उत्तरार्धात म्हणजेच 18 ते 20 जूनच्या दरम्यान तुम्हाला एखादा असा संकेत मिळेल ज्यामुळे तुम्हाला तुमचे भविष्य अधिक स्पष्ट दिसेल.
हे एखादे पत्र असू शकते, एखादा फोन कॉल किंवा एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीची अचानक झालेली भेट. या संकेताला दुर्लक्षित करू नका. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या चुकांमधून शिकून नवीन सुरुवात करायची आहे. या आठवड्यात तुम्हाला कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे आवश्यक आहे, विशेषतः आर्थिक व्यवहारांमध्ये. लोक तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील, पण तुमची सजगता तुम्हाला वाचवेल. तुमची एकाग्रता हेच तुमचे कवच आहे. आता मी तुम्हाला एक साधा आणि प्रभावी उपाय सांगते, जो मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात एखाद्या वरदानाप्रमाणे काम करेल. हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने करा. मंगळवारी सकाळी उठल्यावर स्नान करून जवळच्या गणपती मंदिरात जा. तिथे गणपती बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. त्यानंतर तिथेच बसून आपल्या मनातल्या इच्छा बाप्पाला सांगा. हा उपाय तुमच्यातील भीती घालवेल आणि तुम्हाला आत्मविश्वासाने भरून टाकेल. तसेच रोज सकाळी घराबाहेर पडताना थोडासा गूळ खाऊन निघा. यामुळे तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. हा उपाय खूप छोटा आहे, पण याचा प्रभाव खूप मोठा आहे. पुढच्या 7 दिवसात तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकायचे आहे. आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःला विसरतो. पण मेष राशीच्या लोकांसाठी हे आठवड्याचे राशी भविष्य सांगत आहे की स्वतःची काळजी घेणे हेच तुमचे पहिले कर्तव्य आहे. तुमच्यातील जिद्द आणि चिकाटी हेच तुमचे खरे भांडवल आहे. तुम्ही कठीण प्रसंगातही हार मानत नाही, हीच तुमची ओळख आहे आणि हीच ओळख तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल. या आठवड्यात तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. हे लोक भविष्यात तुम्हाला व्यवसायात किंवा करिअरमध्ये मदतगार ठरतील. त्यामुळे कोणाशीही बोलताना नम्र राहा. अनेकांना असे वाटते की राशी भविष्य म्हणजे केवळ भविष्यातील घडामोडी, पण तसे नाही. हे एक मार्गदर्शन आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे वर्तमान अधिक चांगले बनवू शकता. या आठवड्यात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत, पण त्यातूनच तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. नैराश्याला जवळ येऊ देऊ नका. सकारात्मक विचारांची साथ सोडू नका. तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता तेव्हा तुमची कुंडली आपोआप बळकट होते. हे विश्वाचे नियम आहेत. तर माझ्या प्रिय मेष राशीच्या मित्रांनो, आता तुम्ही तयार आहात का या आठवड्यातील आव्हाने पेलण्यासाठी? तुम्हाला हा आठवडा तुमच्या ध्येयांच्या जवळ घेऊन जाणारा ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगते की यश हे रात्रीतून मिळत नाही, ते सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ असते. तुमच्या कष्टांवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या आशीर्वादावर श्रद्धा ठेवा. पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण दर आठवड्याला तुमच्या राशीचे अचूक भविष्य घेऊन आम्ही येत असतो. कमेंटमध्ये पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स वाचून आम्हाला खूप आनंद होतो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्या आयुष्यात सर्व काही मंगलमय होवो याच शुभेच्छांसह मी तुमची रजा घेते.